तर आज आपला टॉपिक आहे रोटावेटर. तर ह्याच्यात आपण 5 पॉईंट सांगणार आहेत. पहिला पॉईंट सांगणार आहेत की हा आपण स्कीम मध्ये कसा घेतला, हा स्कीम मध्ये मिळालेला आहे आपल्याला. दुसरा पॉईंट आपण सांगणार आहे की ह्याचं इंट्रोडक्शन, हा कोणता आहे, कसा आहे, कोणत्या शेपचे ह्याच्यात ब्लेड आहेत. तिसरा टाईप सांगणार आहे की हा वापरायचा कसा. चौथा सांगणार आहे ह्याचे वापर कोणते कोणते आहेत आणि कसे कसे वापरायचे. पाचवा पॉईंट प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, ह्याच्यात मेंटेनन्स काय घ्यायचा, काळजी काय घ्यायची ज्यावेळेस आपण ह्याला वापरतो. त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मी आहे मंगेश देवकर, इंजिनियर फार्मरमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात आपण. पहिला पॉईंट आहे हा आपण स्कीम मध्ये कसा घेतला. तर महाडीबीटी म्हणून एक पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं. त्या पोर्टलवरती आपण हा 5 फुटी रोटावेटर मध्ये आपण ह्याची नोंदणी केली आणि अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर आपलं त्याच्यात नाव आलं व नाव आल्यानंतर आपण काय केलं तर डॉक्युमेंट अपलोड केले. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट कडून संमती मिळाली आणि संमती मिळाल्यानंतरच आपण हा रोटावेटर विकत घेतला. तर आपण रोटावेटर विकत घेतलाय भूमी कंपनीचा. या ठिकाणी नाव आहे, या ठिकाणी पण नाव आहे भूमी म्हणून. आणि ह्याचं इकडं स्पेसिफिकेशन सांगायचं म्हटलं तर हा 5 फुटी ब्लेड मध्ये बाहेरचं आपलं अंतर 5.5 फूट आहे, पण ब्लेडचं जे आतलं अंतर आहे की जेवढं आपलं रोटावेटर मध्ये माती भुगा करणार आहे तर ते आहे बरोबर 5 फुटी. ह्याच्यात ब्लेड आहेत 36 आणि हा 45 HP पेक्षा जे मोठे ट्रॅक्टर आहेत त्यांना चालणार आहे. तर हा आणखीन सांगायची गोष्ट झाली तर हा आता ह्याच्यात 2 टाईप आहेत. एक आहे गिअर ड्राईव्हचा रोटावेटर आणि दुसरा आहे चेन ड्राईव्हचा. तर चेन ड्राईव्ह मध्ये काय होते, पॉवर लॉसेस होते आणि त्याचा मेंटेनन्स जास्त निघतो चेनचा. त्याच्यामुळे आपण काय केलाय गिअर ड्राईव्ह घेतला. त्याच्यात 3 गिअर आहेत टोटल. आणि दुसरा पॉईंट म्हटलं तर ह्याच्यात असतात ब्लेड वेगळे वेगळे. तर ह्याच्यात ब्लेड जे टाईप ब्लेड आहे, सी टाईप ब्लेड आणि एल टाईप. आता जे टाईप खोल लागतो जास्त, जो एल टाईपचा ब्लेड आहे तो थोडा कमी लागतो आणि सी थोडा आणखीन कमी लागतो. तर आपल्या इकडे जे यूज आहेत ते जास्त खोलीसाठी नाहीत, कमी खोलीसाठी आहेत. त्याच्यामुळे आपण एल सी घेतला. आणि एल आणि सी मध्ये जर सांगायचं म्हटलं तर एल शेपचं जे ब्लेड्स असते ते जास्त तुटतात आणि सी ब्लेड जास्त तुटत नाहीत. एकदा ब्लेड दाखव. तर ते जास्त तुटत नाहीत. आणि हा मेंटेनन्स बोलतो एकदा. या ठिकाणी एक ऑइल फिलिंग प्लग दिलेला आहे. तो ऑइल फिलिंग प्लग मधून आपण ऑइल भरतो गिअरसाठी, ह्या 3 गिअरसाठी. तर ह्याच्यात खालचा जो नट आहे पूर्ण खालचा एकदम खालचा तो ड्रेन करण्यासाठी ऑइल काढतो आपण. ह्या ठिकाणी मेंटेन ऑइल लेवल आहे, ह्या ठिकाणचा नट काढायचा आणि ऑइल लेवल मेंटेन आहे का ती चेक करायची. त्याच्यानंतर वरचा जो आहे गिअर बॉक्स, ह्याच्यात पिनियन गिअर्स आहेत. तर ह्या पिनियन गिअरसाठी पण त्यांनी काय केलेलं ऑइल फिलिंग प्लग दिलेला आहे. ऑइल फिलिंग प्लग मधून आता या ठिकाणी पण आपण ऑइल भरतोच. त्याच्यानंतर हा ह्या पॉइंटला पण एक मेंटेनन्स साठी दिलेलं आहे, ते म्हणजे ग्रीसचा नॉब दिलाय. ह्याच्यातून आपण ग्रीस भरायचं म्हणजे जो मूळ शाफ्ट आहे मेन शाफ्ट त्या शाफ्टला पूर्ण ग्रीस होतोय. तर ह्या मेन गोष्टी आहेत. अजून एक चौथी गोष्ट विचार केला तर ही जी ब्लेड आहेत ते एव्हरी 50 हावर्सला म्हणजे 50 तास जर तुमचा रोटावेटर चालला तर 50 तासाला ह्या जे ब्लेड पूर्ण टाईट करायचे नट वगैरे. आणि 50 तासानंतरच हे जे पूर्ण गिअर ऑइल वगैरे आहे ते चेक करायचं. आणि 200 तासानंतर ह्याची पूर्ण सर्व्हिस करायची. म्हणजे ऑइल जुनं काढून टाकायचं आणि नवीन ऑइल भरायचं. आता ह्याच्यात आणखीन एक मेंटेनन्स जर पॉईंट मग बोलले तर या ठिकाणी एक शेअर नट आहे हा पॉइंटला. हा तर ह्या पॉइंटचा जो शेअर नट आहे तो पण एव्हरी 50 हावर्सला चेक करायचं की तुटलाय का म्हणून. तर हे झालंय मेंटेनन्सचं. आता आपण काय करूया, आता आपला एक मित्र आहे, सॉरी भाऊ आहे करण, तो करण आपल्याला चालवून दाखवेल की रोटावेटर नेमका चालवायचा कसा. कर चालू. तर तोपर्यंत मी आणखीन एक सांगतो. रोटावेटरचे युजेस जे आहेत तर ते युजेस काय आहेत की आपण जे नांगरणी करतो, नांगरणी केल्यानंतर आपण ढेकळं फोडण्यासाठी सर्वात महत्वाचा यूज. दुसरा यूज म्हणजे काय आहे त्याचा, तर आपण ऊस मोडला की त्याचे जे मेन खोडके असते तर ते खोडके भुगा करण्यासाठी एक दुसरा उपयोग आहे ह्याचाच. तिसरा जर उपयोग म्हटलं तर
आपण आता इथं शेतात गवत दिसतंय पूर्ण, मग ह्या गवतात डायरेक्ट नांगरणी करायची, परत मोंगडणी करायची. मग हे कामं दोन करण्यापेक्षा, आणि ते पण विषय काय होतो की मोगडणीने पण तेवढं भोगावत नाही माती. तर आपण काय करतो, डायरेक्ट रोटावेटर मारतो, त्याने माती पण भोगावते, दुसरी गोष्ट तण पण भोगावतं, आणि जी ओलं तण आहे त्याचं कंपोस्ट खत तयार होतं. हा एक फायदा आहे. अजून एक पाचवा उपयोग मला माहिती आहे. तर ह्याच्यातले जे मेन ब्लेड आहेत मधले दोन, हे मधले, ते जर काढले तर ह्याची सरी पण तयार होती किंवा वरिंबा पण पडतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे ह्याचे वाफे पण तयार करता येतात. तर वाफेसाठी काय केलं जातंय, साईडला जे पत्रा दिसतोय या ठिकाणी एक बारकर रेझर लावता येतंय. आणि सहावी गोष्ट जर म्हटली तर रोटाविटरनी माती भुगा पण करता येते नांगरलेली, आणि मागच्या साईडला रोटाविटरलाच आता नवीन निघाले ते पण रेझर लावले जातात, म्हणजे शरी पण निघते. तर आता आपण रोटाविटर चालू करून ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन बघूयात. चालू केलाय, घे खाली. तर हा महिंद्रा ट्रॅक्टर आहे बघा. हे अशा प्रकारे एकदम असं मोठं तण बारीक केलं जातंय. आणि हे बघा, हे कमीत कमी आपला जो आहे तो 6 इंचचा आहे. हा बरोबर 6 इंच ते 7 इंच खोल जाऊन माती भुगा करतंय. आता ह्याच्यात विषय कसा आहे की जर आता ह्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पूर्ण ओली जमीन आहे आपली. हे बघा, ह्याच्यात बोट शिरतात, म्हणजे एवढा चिखल आहे. हे चिखल बघा कधी, तर या चिखलात आपल्याला नांगरणी वगैरे करता येत नाही. तर मेहनत करण्यासाठी आपण रोटावेटर वापरतो. तर हा सर्वात मोठा फायदा आहे. तर ह्याच्यात एक लक्षात घ्या, ज्यावेळेस ह्याच्यात चिखल वगैरे गुंततो तर त्यावेळेस रोटावेटर मोकळा करावा लागतो. त्यावेळेस काय करायचं की जर आता लोवर चालवतोय ना, हायवर चालवायचा, थोडासा उचलायचा, पण उचलताना काय करायचं, जास्तीत जास्त इथभरच उचलायचा. म्हणजे काय होतंय की तो व्यवस्थित मोकळा होतो. आणि दोन फॉल्ट होतात त्याच्यात, जर तुम्ही जास्त उचलून त्याला मोकळा करायचा प्रयत्न केला तर. त्यातला पहिला फॉल्ट म्हणजे शाफ्ट निघतो. आणि आता ते ट्रॅक्टर ड्रायव्हरलाच माहिती आहे की शाफ्ट निघाल्यावर त्याला डबल बसवायचं म्हणलं की किती त्रास होतो. दुसरा फॉल्ट होतो शिअर नट कट होतो, नट चेंज करावा लागतो. आणि अजून एक तिसरा, कधी कधी शाफ्टच तुटतो जास्त उंच उचलून त्याला आपण फिरवला तर. त्यामुळे कधी पण रोटावेटर ज्यावेळेस मोकळा करायचा त्यावेळेस ईदभर उचलायचा आणि हाय वरती न्यूट्रलला फिरवायचा, तो पूर्ण मोकळा होतो. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की खट 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 आवाज येतोय. आता ह्या कंडिशनला हा डग 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 करतोय, म्हणजे ह्याच्यात चिखल अडकलाय. त्याच्यामुळे ह्या वेळेस काय करायचं, थांबवायचा ट्रॅक्टर आणि वरती घेऊन मोकळा. आता करणने वरती घेतलाय रोटर, आता मोकळा फिरवणार म्हणजे मोकळा करणार. आता बघा, मोकळा करताना पण काय होतंय, डग 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 करतोय. आता मोकळा झाला की डग डग करायचं बंद करणार. आता बघा, आता शांत झाला डग डग करायचं, शांत झाला, त्याच्यामुळे म्हणायचं की आता ही मोकळा झालाय. तर या पद्धतीनं फक्त इथभर ते म्हणजे अर्धा फूट ते फूटभरच उचलायचा, जास्त उचलला तर शाफ्ट जातो. तर मित्रांनो, मोकळा पण केलाय त्याला आपल्याला. ह्याच्यात दोन गोष्टी आणखीन सांगायच्या आहेत तुम्हाला, की ह्याच्यात कधी कधी दगड अडकतो, त्यामुळे रोटरच्या आसपास फिरायचं नाही ज्यावेळेस रोटर चालू असेल त्यावेळेस, नाही तर तो दगड उचलून आपल्या नडगीला वगैरे लागू शकतो. ती एक काळजी घ्यावी. व आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन इक्विपमेंट जे की शेतीचे आहेत ते कसे यूज करायचे, कोणते कोणते घ्यायचे, त्याचं सिलेक्शन कसं करायचं, ह्या पण गोष्टी तुम्हाला समजतील. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, आणि आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.